सामना 5 षटकांचा आपण पाहणार आहोत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. टीम जिव्या 11 निलजेबी या संघाची प्रथमतः टॉस जिंकला या संघाने आणि फलंदाजी इथून मात्र करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला. दोन्ही संघांचे 12th मॅन कॉम्बॉक्स मध्ये यायचे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र दाखल झाली आहे. निनाद आणि निकेश टीम जिव्या 11 निलजेबी या संघाची P1 चं पहिलं षटक पाहायला मिळतोय. टीम देवी सपाडा या संघाच्या माध्यमातून योगेश मात्र येतोय. P1 च्या इथून मात्र पॉवर सर्कलच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला. बघा टीम पिसवली मैदानाच्या बाहेरून जायचं आणि इथून मात्र विनंती आहे प्रमुख मान्यवर देखील येत आहेत. हार्डलक टीम पिसवली चांगला खेळ राहिला या स्पर्धेमध्ये मात्र थोड्याशा चुक्या झाल्या. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये पहिल्याच बॉल वरती विकेट प्राप्त करून देतोय. बिग विकेट डाऊन. निनादची खेळी संपुष्टात. डिमा दादा यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांना विनंती आहे यायचे मुख्य व्यासपीठावरती. आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. तिसऱ्या क्रमांकावरती समीर गेलाय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग वरती असतील. पहिल्याच चेंडूवरती इथून मात्र पुन्हा एकदा इथून मात्र शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बीट होतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत मात्र आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय हा अंतरली चौकार. धरून दिला योगेश मात्रेने. तदनंतर मात्र हल्ला बॉल करतोय फलंदाज समीर. पुन्हा एकदा इथून मात्र अपर कटच्या माध्यमातून शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. एकदा वेगाने पूर्ण केले जाते. एकने टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. P1 चं इथून मात्र षटक सुरू आहे. दुसरा सामना देवीचा पाडा विरुद्ध MB ग्रुप देवीचा पाडा. त्या विरोधात जिव्या 11 निलजेबी. हाई चेंडू इथून मात्र हवेत होता. राम मात्रे चुकी करतायत. साधा सरळ सुपा झेल इथून मात्र जमिनीला दान झालाय. या चुका कुठेतरी मागत नक्कीच पडतील. टीम MB ग्रुप देवीचा पाडा या संघाला जेल सोडला जातोय. अवधी होता 1 या धावसंख्येचा. टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. इथून मात्र पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेग मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अपयशी राहिला. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. एक धावेचा अवधी होता. एक सिंगल पूर्ण होत असताना धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 7 धावा धावफलकावरती. उर्ध विकेटने
पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत सर्कल मध्ये, शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये होते. तोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, तोपर्यंत एक धाव संख्येचा अवधी आणि एक धाव पूर्ण होते. एकने टीमची टोटल धाव संख्या धावफलकावरती 8 धावा. एक षटकाच्या समाप्तीनंतर टीम जिव्या 11 निळजे या संघाची डीजे. षटकाच्या समाप्तीनंतर जिव्या 11 निळजे बी या संघाची धावसंख्या 8 धावा. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं इथून मात्र पाहायला मिळेल. सागर येतोय गोलंदाजी मार्क वरती. टीम एमबी ग्रुप देवीचा पाडा या संघाच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग वरती निकेश, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, वेगाने बॅट फिरली. यष्टीरक्षक इथून मात्र चोखपणे काम बजावत असताना डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. तर ब्रेझा गाडी आहे रस्त्याच्या मधोमध आपण पार्क केली आहे, ती थोडीशी साईडला करायची आहे. दुसऱ्या गाडीला तिथून अडथळा निर्माण होतोय. बघा कोणाची ब्रेझा गाडी असेल तर तिथून थोडीशी साईडला पार्क करायची. दुसऱ्या गाडीला इथून मात्र अडथळा निर्माण होतोय. बघा सहकार्य करायचे. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. सागर याचं धावा बांधाव्या लागतील. इथून मात्र पॉवर सर्कलचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा इथून मात्र दिशा देण्याचं काम केलं. शॉर्ट पॉइंट मधून क्षेत्ररक्षक वेगाने आले, तोपर्यंत सिंगलने इथून मात्र धावसंख्या पुढे सरकेल. 10 धावा धावफलकावरती. पहिला सामना बघितला टीम जयदुर्गा नवदुर्गा उत्तर शिव विरुद्ध जय बजरंग पिसवली या दोन संघांमध्ये सामना जिंकला पहिला तो म्हणजेच नवदुर्गा उत्तर शिव या संघाने, आणि तो संघ पुढे सरकलाय. लवा फुलटा चेंडू, इथून मात्र पॉवर सर्कलचा योग्य तो वापर. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीये. आउटफील्ड फास्ट, चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. भव्य चौकार. पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे दुसऱ्या षटकामधील. पुन्हा एकदा इथून मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, नक्कीच शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज निकेशने. तोपर्यंत अवधी होता 1 या धावसंख्येचा. धावसंख्या धावफलकावरती 1 पुढे सरकेल. 15 धावा या षटकाचा इथून मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 5 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यात 7. 15 धावा धावफलकावरती. ओव्हर द विकेट. स्ट्रेट ड्रायचा अप्रतिम फटका. लॉंगन वरून क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि इथून मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. तिसरीचा देखील इथून मात्र प्रयत्न केला जातोय, मात्र तिसऱ्या धाव संख्येच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होईल बाद. अशा पद्धतीने षटक क्रमांक दुसरं होईल समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल प्रथम फलंदाजी करत असताना जिव्या 11 निळजे बी या संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. डीजे. तर इथून मात्र या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो फाईट करणार आहे नवदुर्गा उत्तर शिव या संघासमोर.
धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. 2 फलंदाज बाद झालेत. नवीन इथून मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्रायकिंग वरती असतील समीर जो सलामीवीर साठी इथून मात्र गेला होता. अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश मात्रे ओढ विकेट. सेकंड स्पेल मध्ये येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. पहिला निर्धाव चेंडू यष्ट्यांच्या वरून चेंडू इथून मात्र ट्रॅव्हल झाला. यष्टी रक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत जयेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले यष्टी रक्षण त्यांच्या माध्यमातून. हा चेंडू इथून मात्र पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू. व्हेरिएशन मोठ्या प्रमाणात योगेश म्हात्रेच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू फेकत असताना धावसंख्येपासून इथून मात्र रोख लावण्याचं काम नक्कीच एमबी ग्रुप देवीचा पाडा या संघाच्या माध्यमातून होत आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय स्ट्रायकिंग वरती समीर. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न कार्पेटच्या सहाय्याने डीप मधून डीप मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. ॲक्युरेट दर्जाची फेकी आपल्याला पाहायला मिळाली. तोपर्यंत अवधी होता सिंगल. सिंगलने टीमची टोटल पुढे सरकेल 18 धावा धावफलकावरती. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं तसेच उपस्थित मान्यवरांचं आणि खेळाडूंचं आई गावदेव क्रिकेट संघ अंतरली चषकाच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत. ब्लॉकहोल मध्ये चेंडू होता. इथून मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने. एक धाव पूर्ण आणि अशा पद्धतीने दोन्ही टीमची टोटल पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये इथून मात्र धावा येत नाहीयेत. मोठे प्रहार मोठे फटके मारावे लागतील फलंदाज योगेश आणि समीरला. पुन्हा एकदा इथून मात्र कार्पेटच्या सहाय्याने लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. सिंगल धाव मिळेल. सिंगलने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 21. 21 धावा. शेवटचा बॉल शिल्लक असेल. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. सेकंड स्पेल मध्ये योगेश म्हात्रेने अप्रतिम गोलंदाजी दाखवली. वैयक्तिक दुसरं षटक फेकत असताना 12 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. पुन्हा एकदा इथून मात्र पाहावं लागेल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण. षटक क्रमांक इथून मात्र 3 होईल समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जिल्ब्या 11 निळजे बी या संघाची 22 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये तर आदरणीय राजेंद्रदादा पाटील आणि आदरणीय संदीप दादा पाटील जे निळजे गावचे आहेत त्यांना विनंती आहे येऊन व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून अंतरली चषकाच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत. धावसंख्या धावफलकावरती इथून मात्र 1 ने पुढे सरकली आहे. 23. 23 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद झालेत. षटक क्रमांक 14 आपल्याला पाहायला मिळतो. रुचित यंग टॅलेंटेड इथून मात्र गोलंदाज उर्ध विकेटने फिरकी आक्रमण. नक्कीच इथून मात्र फिरकीचं माहेरघर आपल्याला पाहायला मिळतं. वाडेघर
आणि वाडेकर संघ देखील उद्याच्या दिवसामध्ये इनेक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधात मैत्री 11 वाडेकर या नावाने तो संघ खेळणार आहेत. त्याचे ओनर आहेत, संघ मालक आहेत रोशनदादा पाटील, जे अंतरली गावचे समाजसेवक आहेत. त्यांच्या माध्यमातून त्या संघाला पुरस्कृत करण्यात आलंय. कौसा आणि मैत्री 11 वाडेकर अशी ही आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये फाईट पाहायला मिळेल. पंच इशारा करतायत, पाणी घेऊन जायचंय. बघा पंच इशारा करतायत. फलंदाज कोणता फलंदाज बाद झालाय? तर फलंदाज समीर बाद होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 24 धावा. षटक क्रमांक 14 सुरू आहे. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. टीम एमबी ग्रुप देवीचा पाडा या संघाच्या माध्यमातून रुचित रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं होतं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील योगेश मात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा त्याने इथून मात्र स्पेल पूर्ण केलाय आणि 2 षटकांमध्ये त्याने इथून मात्र फक्त आणि फक्त 12 धावा खर्च केल्या होत्या. तो योगेश मात्रे आपल्याला मिड विकेट क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी त्याची राहिली. षटक क्रमांक 14 आपल्याला रुचितचं पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग वरती योगेश. हा चेंडू मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, मात्र ते बनतील प्रेक्षक. त्यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय, येतोय. फलंदाज योगेशच्या बॅट मधून उत्तुंग षटकार. फलकावरती 26+32 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 32 लॉट्स ऑफ 3 विकेट्स. फलंदाज इथून मात्र माघारी परततोय जेलबादच्या स्वरूपाने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय भावेश. धावसंख्या धावफलकावरती 32. शेवटचा बॉल शिल्लक असेल. रुचितच्या षटकामध्ये आपण 5 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च करत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज रुचित, लेफ्ट आर्म फलंदाज भावेश मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय 6व्या क्रमांकावरती. तर आदरणीय महेश हजारी यांचं देखील इथून मात्र शुभागमन झालंय. त्यांच्या माध्यमातून इथून मात्र जे समोर कटआउट आहेत ते कटआउट त्यांच्या माध्यमातून लावण्यात आले. त्यांचं देखील आभार व्यक्त करतोय. त्यांची देखील फार मेहनत राहिली आहे या स्पर्धेसाठी. जे अंतरली गावचे महेश हजारी. षटक क्रमांक इथून मात्र 14 समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जिव्या 11 निळजे बिया संघाची 36-4 डीजे.
तर रेदुटणे गावचे सजन दादा काळन यांचं हे सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक पाहायला मिळेल. 5वं षटक आपण पाहतोय. स्लोगरचं षटक केतन केतन मात्रे टीम एमबी ग्रुप देवीचा पाडा या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्क वरती येत असताना एक केतन मात्रे आपण बायकर मॅन पाहत असतो. वाकलन गावचा इथून मात्र कोहिनूर हिरा त्याला म्हटलं जातं. सातत्याने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पण मात्र त्याचं नाव आपल्याला अग्रेसर पाहायला मिळतं. स्ट्रायकिंग वरती फलंदाज शेखर लबा फुलटा चेंडू लॉफ्ट केलाय. हवेत आहे चेंडू मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या क्षेत्रामध्ये त्यांच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय. पहिल्याच बॉल वरती केतन मात्रेचं स्वागत केलंय शेखरने. षटकार. धावसंख्या धावफलकावरती षटकार आणि वेगाने पुढे सरकेल. फ्लाय होईल. 42 या आकड्यावरती 3 षटकांमध्ये इथून मात्र जास्त धावा नव्हत्या. टीम म्हणजे वे11 निळजे बी या संघाच्या मात्र 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये धावा येत आहेत. पुन्हा एकदा त्या इथून मात्र डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. चेंडू जाईल एका टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू जाईल. मध्ये 10 धावा खर्च करतोय केतन मात्रे. हा गोलंदाज एमबी ग्रुप देवीचा पाडा या संघाच्या माध्यमातून शेवटचं षटक फेकतोय. धावसंख्या धावफलकावरती चौकाराने पुढे सरकेल. 46. हा चेंडू देखील इथून मात्र गॅप शॉट सिलेक्शन. फ्लॅटेड शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मात्र चेंडूला फेकून देतोय सीमारेषा पलीकडे. चौकारा पाठोपाठ हा षटकार. शेखर आक्रमक स्वरूपाने फलंदाजी करत असताना शेवटच्या षटकामध्ये स्लोगरचं षटक हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं त्या षटकामध्ये धावा येणं फार गरजेचे असतात. मात्र इथून मात्र जिव्या 11 निळजे बी संघाची धावसंख्या धावफलकावरती षटकाराने पुढे सरकेल. 52. पुन्हा एकदा इथून मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत मात्र ते बनतील प्रेक्षक. लागोपाठचा दुसरा षटकार. फलंदाज शेखरच्या बॅट मधून. शेखर ऑन फायर. धावसंख्या धावफलकावरती षटकाराने पुढे सरकेल. 58 धावा या षटकामध्ये. चेंडू फेकले 4 आणि 4 चेंडूंमध्ये 22 धावा खर्च केल्यात इथून मात्र गोलंदाज केतन मात्रेनं. पुन्हा एकदा पाहायला मिळेल क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या डोक्यावर बाकी आहे. पंचांचा इशारा. चेंडू पलीकडे लागोपाठचा पंचांचा इशारा आलाय. एका टप्प्यावरती चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. येतो हा चौकार. डीजे
पहिल्या सत्रामधील अतिशय महागडी गोलंदाजी इथून मात्र करत असताना केतन मात्रेला आपण पाहिलं. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज शेखर हा बाद होईल. इथून मात्र अप्रतिम फटकेबाजी केली शेवटच्या षटकामध्ये. धावसंख्या बघा पंच इशारा करतायत वन शॉट असेल. यस म्हणजेच धाव नसणार आहे या चेंडूवरती. षटक क्रमांक इथून मात्र 5वं समाप्त होईल. पहिल्या सत्राचा खेळ होतोय समाप्त आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती टीमची टोटल 62 आणि 63 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम एमबी ग्रुप देवीचा पाडा या संघाला. धन्यवाद. सामना जिंकेल तो नवदुर्गा उत्तर शिवसंघासमोर फाईट करेल. तर उत्तर शिव संघाचे कॅप्टन देखील इथे उपस्थित राहायचे. आपण दुसऱ्या फेरीतला पहिला सामना लगेचच खेळवणार आहोत. तर धावसंख्या धावफलकावरती बनवली 5 षटकांमध्ये 62 आणि 63 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने चेस करतील टीम एमबी ग्रुप देवीचा पाडा या आपण कॉम्बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. दुसऱ्या सत्रासाठी येत आहेत आपल्या इथून मात्र डोंबिवलीचा गारिवली गावचे अप्रतिम असे समालोचक आमचे परम मित्र रोशन दादा संते. धन्यवाद. नक्कीच दोन्ही ऑफिशियल पंच आपण पाहतो या स्पर्धेसाठी आदरणीय सत्यवान ढोणे आणि विद्युत नाडकर हे दोन ऑफिशियल पंच आहेत या आज आणि उद्यासाठी. सामना सुरू आहे. विद्यमान सामना एमबी ग्रुप देवीचा पाडा आणि जिव्या 11 निलजे बी या दोन टीम मध्ये अंतिम षटकामध्ये बनवल्या 26 धावा आणि या मॅच मध्ये कमबॅक झालंय निलजे बी या टीमचं. नक्कीच विनय आमचे युट्यूबर आहेत आणि ते इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. अनेक व्हिडिओज आम्ही त्यांच्या देखील पाहिलेले आहेत.
63 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये एमबी ग्रुप देवीचा पाडा या टीमला. स्ट्रायकिंगला फलंदाज येतोय जयेश म्हात्रे आणि त्याला साथ देतोय योगेश म्हात्रे. ही जोडी पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्क वरती निनाद रसाळ. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. एक लेजंड क्रिकेटर विश्वास रसाळ यांचे सुपुत्र इन ऍक्शन मध्ये आहेत. निनाद रसाळ थोडीशी निराशा गेली पहिल्या इनिंग मध्ये, अपेक्षित बॅटिंग करू शकला नाही, परंतु या सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजी चांगली करावी लागेल. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर माइंड मास्टर ब्रेन योगेश पाटील. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू जातोय वाईट लॉंगॉनच्या दिशेने. अनइव्हन बाउन्स आपण पाहिलं आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. मॅच टेक्निक खूप चांगली होती फिल्डरची, परंतु टेनिस बॉलचा अनइव्हन बाउन्स आपण पाहिला आणि हा चौकार येतोय ओव्हर द विकेटने. निनाद पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे संघ नायक डीप मध्ये समीर होते, समीर पाटील. धावसंख्या एकने पुढे जाईल 5 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात चांगली केली आहे या मॅच मध्ये एमबी ग्रुप देवीचा पाडा या टीमने, कारण की देवीचा पाडा संघाची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. जो संघ जिंकेल तो संघ उत्तर शिव या टीम समोर फाईट करेल. फुल टॉस मिस टायमिंग आहे. समीर डाऊन दी बॉल. समीर पाटीलने हा झेल टिपलाय आणि फलंदाज झाल्या बाद बिग विकेट डाऊन लागतोय. हा पहिला मोठा धक्का. फलंदाज योगेश म्हात्रे बॅक टू द पवेलियन. विकेटचं बदल न्यू बॅट्समन येतोय रुचित. न्यू बॅट्समन रुचित आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. विकेट मिळवली आहे निनाद रसाळ यांनी राईट मोर द विकेटने. यावेळी ड्राईव्ह केलाय स्क्वेअर ड्राईव्हचा फटका गॅप मधून. चेंडू जाईल पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. कैलास आहेत त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जात आहे आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. आमचे ऑफिशियल गुणलेखक. अजून एक टायमिंग चांगला आहे. अपिश अँड पनिश बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार. व्हॉलेंटियर आहेत स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती असेल एका जागेवरती आपण बसू नका. चारी बाजूला आपण सीमारेषेच्या बाहेर
तैनात राहायचं आहे. 2 दिवस सहकार्याची अपेक्षा आहे आयोजकांना, त्यामुळे विनंती असेल. बघा निलजे बी संघ 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ असेल याची देखील आपण नोंद घ्यायची. 50 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सुरुवात दमदार केली आहे. पहिल्या षटकामध्ये बनवल्यात 1 बाद 13. एक फलंदाज जरी बाद झाला असेल तरी देखील बॅटिंग खूप चांगली झाली आहे या पहिल्या षटकामध्ये. जी सरासरी हवी आहे ती सरासरी मेंटेन ठेवली आहे, ती म्हणजेच एमबी ग्रुप देवीचा पाड्या टीमने. 24 चेंडू अजूनही 50 धावा बनवायच्या आहेत. 12.50च्या सरासरीने या धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. चोवीस चेंडू आणि 50 धाव बनवायचे आहेत. अक्षय रसाळ येत आहेत. या 20 फटका चांगला आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका, परंतु डीप मधून फिल्डर येथील समीर पाटील फार वेगाने त्या चेंडूवरती. कॅप्टन आहे जिव्या 11 निलजे बी या टीमचे. धावसंख्या एकने पुढे जाईल 14. सुरुवात दमदार केली आहे या मॅच मध्ये एमबी ग्रुप देवीचा पाडा या टीमने. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि 16 आनंदाचा अंतारली चषक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू व्यवस्थित बॅट वरती येत नाहीये. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. क्या बात आहे, चांगले क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 16 धावा धावफलकावरती आहेत. GTC.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गावदेवी क्रिकेट संघ अंतारली आयोजित अंतारली चषक. भरपूर शफल झाले होते. LBW ची अपील केली आहे, परंतु पंच सांगतायत की आउटसाइड ऑफ स्टंप हे पिचिंग आहे आणि हिटिंग देखील ऑफ स्टंप आहे, त्यामुळेच बचावलेत आणि लेग बाईटच्या स्वरूपात मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 17. 1 बाद 17 ही धावसंख्या आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज जयेश म्हात्रे. जयेश आणि रुचित ही जोडी मैदानावरती आहे. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत आणि मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल, एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे या दोन संघांमध्ये. जो संघ जिंकेल तो संघ या पुढीलच्या मॅच मध्ये नवदुर्गा उत्तर शिव या टीम समोर फाईट करेल आणि तो सामना 4 षटकांचा असणार आहे, कारण की पहिल्या फेरीतील सर्व सामने हे 5-5 षटकांचे असतील. यावी लाईन पाहावी लागेल. आय थिंक काही इंचांचा फरक असेल. स्टंप नक्कीच लेग स्टिक उखडली असती आणि लाईन चांगली आहे, परंतु वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 19. 1 बाद 19 ही धावसंख्या आहे.
फुल टॉस चेंडू आहे, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत. एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. 2च धावांवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे एमबी ग्रुप देवीचा पाडा या टीमने. हार्ड हिटर फलंदाज सिक्सर किंग राम म्हात्रे यांच्या डगआउट मध्ये आहे. बेचाळीस धावा अजूनही बनवायच्या आहेत इथून देवीचा पाडा या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. बॅटची कडा आहे. शॉर्ट टर्मला क्षेत्ररक्षक आशिष उपस्थित आहेत आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22. बनवायचे 5 षटकांमध्ये 63. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 41 धावांची अजूनही गरज आहे. प्रत्येक षटकानंतर तुम्ही एकत्र येऊ नका ही विनंती असेल. प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग घेत आहेत, त्यामुळे विनंती आहे निलजे बी या टीमला की आपण सामना स्पीडअप करायचा आहे. सामन्याचं रिदम आपण तोडू नका. 18 चेंडू आणि 41 धावा अजूनही बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. एमबी ग्रुप देवीचा पाडा आणि जिव्या 11 निलजे बी या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे. नवीन गोलंदाज आशिष येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज रुचित आहेत, ज्याने पहिल्या षटकामध्ये बॅटिंग खूप चांगली केली होती. 2 चौकार लगावले होते. तोच रुचित आपण पाहतोय स्ट्रायकिंगला. धावसंख्या 22 आहे. जिंकण्यासाठी अजून 41 धावा बनवायच्या आहेत. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सामना बॅलन्स आहे. आजचा दिवस देखील प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे, कारण की 8 नामवंत संघ इन ऍक्शन मध्ये असतील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि हा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. फिल्डर होते डीप मध्ये शेखर पवार. शेखर पवारने हा झेल सोडलाय. विथ द क्लिअर सनग्लासेस त्यांनी आता मात्र काढलेले आहेत. कदाचित चेंडू त्यांना साईड झाला नसेल, दिसला नसेल, त्यामुळे ते नक्कीच घातलेत पुन्हा एकदा. परंतु थोडासा बदल केलाय फिल्डिंग मध्ये. आता मात्र डीप मध्ये निनाद रसाळला आपण पाहतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी होती आणि येतोय डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती देखील संधी निर्माण केली होती, त्या संधीच सोनं करू शकलं नाही निलजे बी संघ. झेल ड्रॉप केला आणि दुसरा चेंडू आलाय डॉट. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल देवीचा पाडा टीम वरती. इथून मात्र मोठे फटके मारावे लागतील. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. वेल सेट झाले दोन्ही फलंदाज. क्या बात आहे. धावबाची संधी आहे आणि विकेट सॅक्रिफाइस करावी लागते. रुचित बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन येतोय देवीचा पाडा टीमचा सिक्सर किंग
खूप चांगले संगीत आपण ऐकतायत डीजे मास्टर जयेंद्र संते यांच्या माध्यमातून. राम मात्रे येत आहेत न्यू बॅट्समन. या 20 फटक्या चांगल्या लॉफ्टेड डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. यश पाटील मिळते फक्त एकच धाव आहे चेंडूवरती आणि धावसंख्या एकने पुढे जाईल 25. या षटकामध्ये धावा येत नाहीयेत. चांगली गोलंदाजी आशिष करतायत. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आणि पार्टनरशिप ब्रेक केली आहे. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत. रुचित न्यू बॅट्समन राम मात्रे आलाय. सिक्सर किंग आहे, वेल फिनिशर आहे. YSCC या टीमचा एक महत्वाचा खेळाडू. खुल्या गटातील अनेक क्रिकेट स्पर्धा गाजवल्यात याच राम मात्रेने. व्हाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या एकने पुढे जाईल 26. जिंकण्यासाठी 37 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक 14. बनवायच्या धावा 37 या मॅच मध्ये. यावेळी ड्राईव्ह केलाय. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका आहे. डीप मध्ये समीर पाटील आहेत आणि मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 27. जिंकण्यासाठी 36 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय. कंजूस गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये. ऑन साइडला फटका चांगला. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 33. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावा अजूनही बनवायच्या आहेत. राम म्हात्रे आणि जयेश म्हात्रे ही जोडी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती येतोय. सेकंड स्पेल मध्ये निनाद रसाळ ज्याने पहिल्या षटक हाताळलं होतं तोच येतोय या चौथ्या षटकामध्ये. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. चांगले क्षेत्ररक्षण भावेश पाटील करतायत. मिळते फक्त एकच धावे चेंडूवरती. 11 चेंडू आणि 29 धावांची अजूनही गरज आहे. 5 विकेट गमावले होते निलजे बी या टीमने पहिल्या इनिंग मध्ये आणि आतापर्यंत 2च फलंदाज बाद झालेत. त्यामुळे ऍडव्हान्टेज देखील आहे देवीचा पाडा या टीम कडे. बॅटची कडा आणि टीमला लक फॅक्टर ऑन झालंय. MB ग्रुप देवीचा पाडा या टीमचं.
मास्टर 25 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 39 39 धावा. 24 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सामना बॅलन्स पाहायला मिळतो. सामना 50-50 आहे. कोणत्याही क्षणी कोणत्याही संघाच्या बाजूने हा सामना जिंकू शकतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला लॉफ केला आहे. लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. शेखर पवार होते आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती आहेत. हे 3 चेंडू कैलास फार महत्वाचे असतील दोन्ही संघांसाठी, खास करून देवीचा पाड्या टीमसाठी. जर या 3 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर नक्कीच या मॅच मध्ये वापसी होईल. एमबी ग्रुप देवीचा पाड्या टीमची 9 चेंडू 23 धावा बनवायच्या आहेत. अंतरली 40+ संघ देखील इन ऍक्शन मध्ये आहे. साक्षी स्टार सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी आयोजित ती स्पर्धा आणि मिड विकेट बाउंड्री मी आधीच उल्लेख केला की सिक्सर किंग आहे, वेल फिनिशर आहे आणि अंतरली 40+ टीमचा सामना सुरू आहे जिथे 1 चेंडू आणि 1 धाव बनवायची आहे आणि 40+ मध्ये चेसिंग कंपल्सरी असतं. आणि क्या बात आहे, अजून एक सो मच. 7 चेंडू शिल्लक आहेत. 11 धावांची गरज आहे. मी आधीच म्हटलं होतं हे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत आणि या मॅच मध्ये पूर्णपणे वापसी केली आहे एमबी ग्रुप देवीचा पाडा टीमने. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज ही खासियत आहे, ही ओळख आहे राम म्हात्रेची. व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव नक्कीच आहे आणि यस अंतरली 40+ या टीमने हा सामना नक्कीच जिंकलेला आहे. अभिनंदन अंतरली 40+ या टीमचा. आणि या मॅचची गोल्डन विकेट मिळवली आहे. फलंदाज झाल्या बाद राम म्हात्रे बॅक टू द पवेलियन. या मॅच मध्ये ट्विस्ट आणि या मॅच मध्ये कमबॅक झालंय. जिव्या 11 निलजे बी या टीमचं 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. सागर मात्र येत आहेत. थँक्यू सो मच डीजे मास्टर. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. विकेट न गमावता 10 केल्या तरी संघ जिंकू शकेल, कारण की 5 फलंदाज बाद झालेत ते म्हणजेच निलजे बी या टीमचे आणि आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत ते म्हणजेच देवीचा पाडा या टीमचे. आय थिंक म्हातारडी संघ इथे दाखल होतोय, कारण की म्हातारडी आणि कोळेगाव या 2 टीम मध्ये देखील सामना असणार आहे. परंतु यानंतर विनर विनर हा सामना होणार आहे. त्यामुळे विनंती असेल उत्तर शिव या टीमच्या कॅप्टनला की आपण व्यासपीठाच्या समोर येऊन थांबायचं आहे. गोलंदाजी मार्क वरती भावेश पाटील. फिरके आक्रमण. पहिला चेंडू आपण पाहिला लेग ब्रेक हा चेंडू आणि आलाय हा डॉट बॉल. या स्टँडच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर माइंड
योगेश पाटील आहेत. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. 10 केले तरी संघ जिंकू शकेल विकेटच्या आधारावरती. स्विच हिट आणि अक्षयने क्या बात आहे, या 3 धावा नक्कीच वाचवल्यात आपल्या टीम साठी. कारण की जर इथून चेंडू निघाला असता तर तो सीमारेषेच्या बाहेरच जाऊन थांबला असता, परंतु अक्षय रसालचं मी कौतुक करेन. चांगली फिल्डिंग. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगतीये या दोन संघांमध्ये. असं वाटलं जेव्हा राम म्हात्रे बॅटिंग करत होते की सामना सहज जिंकतील, परंतु राम म्हात्रेची विकेट आणि त्यानंतर या मॅच मध्ये कमबॅक केलाय निलजे बी या टीमने. क्या बात आहे, क्या बात आहे. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढविला आणि धावबाची संधी. विकेटचं पतन. फलंदाज झाले बाद. 3 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. बघा रिव्ह्यू फक्त बीमर साठी आहे. योगेश पाटील रिव्ह्यू फक्त बीमर साठी आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि पंचांशी कोणताही आर्ग्युमेंट आपण करू नका. फक्त रिव्ह्यू बीमर साठी आहे. आणि फिल्डिंग लावून घ्या निलजे बी टीम. जास्त वेळ आपण घेतायत. पंच रिव्ह्यू घेऊ शकतात जर पंचांच्या डाऊटफुल असेल. नक्कीच फलंदाज तर बाद आहे, परंतु या एंडला नक्कीच फलंदाज बाद आहे की नाही ते आपण चेक करूया. यस, सागरच बाद आहेत आणि रनआउट आहेत त्या एंडला. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. विकेट न गमावता 9 केल्या तरी संघ जिंकू शकेल. कारण की 5 फलंदाज बाद झालेत निलजे बी या टीमचे आणि 4 फलंदाज बाद झालेत देवी सपाड या टीमचे. आणि टॉस देखील निलजे बी या टीमने जिंकलाय. जर इथून विकेट गमावला तर धावा कंपल्सरी करावे लागतील. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. विकेट न गमावता 9 केल्या तरी संघ जिंकू शकेल. सलामीचा फलंदाज जयेश ऑन स्ट्राइक. फुल टॉस गॅप मधून विनंती असेल आपण टॉस साठी येऊन थांबायचं आहे. व्यासपीठाच्या समोर 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. विकेट न गमावता 5 केल्या तरी संघ जिंकू शकेल. एमबी ग्रुप देवीचा बडा संघ. जयेश म्हात्रे ऑन स्ट्राइक. ऑन साइड चौकार आहे का की षटकार आहे? चौकार आहे. आता मात्र 1 चेंडू 2 धावांची गरज आहे. 1 केली तरी संघ जिंकू शकेल विकेट न गमावता. चौकार आहे. यस, प्रेक्षक देखील उपस्थित आहेत आणि आयोजक देखील तिथे उपस्थित आहेत. त्यांनी सांगितलंय की हा चौकार आहे. असं वाटलं की हा षटकार जाईल, परंतु हा चौकार आहे. परंतु 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. विकेट न गमावता 1 केली तरी संघ जिंकू शकेल. 5 फलंदाज बाद झालेत निलजे बी या टीमचे. 4 फलंदाज बाद झालेत देवी सपाड या टीमचे. टॉस जिंकलाय तो म्हणजेच निलजे बी या टीमने. एक चेंडू 2 धावा.
आणि सॉफ्टवेअरने खेळतायत. मिळते 1 धाव या चेंडूवरती आणि सामना झालाय टाय आणि सामना जिंकलेला आहे विकेटच्या आधारावरती एमबी ग्रुप देवीचा पाड्या टीमने. अभिनंदन. देवीचा पाड्या टीमचं लाईनअप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे जयेश म्हात्रे, ज्याने सामना जिंकून दिलाय एमबी ग्रुप देवीचा पाड्या टीमला.